एकच तुम्हाला मला सांगायचं आहे की पायी तीर्थयात्रा घडो आणि देह सेवादारी करो. पडतो हो पडतो. आपल्या पदयात्रेच्या पाठीमागे एक झेंडा आपला हा भगवा चक्र असणारा पांढरा ध्वज घेऊन चालणारी व्यक्ती होती, जी सगळ्यांना सांभाळून आणणारी व्यक्ती होती. कुठली पाठीमागे राहणारी महिला असो, कितीही लांब असू द्या आणि कितीही वेळ होऊ द्या, तिला तो आपल्या पदयात्रेपर्यंत घेऊन येणारा लोणार्थ दादा. काय लोणार्थ दादा त्यांचं एक भजन आहे. काय अवती भवती मंदिर भवती लटलट करतय काय असायचं ना. आणि यशोदा मातेला जाऊन विचारा कृष्ण आहे काय. यशोदा मातेला जाऊन विचारा कृष्ण आहे काय. या व्यक्तीने अशी सेवा केलेली आहे गुरुजी. जेव्हा ती पदयात्रा आमची निघाले आणि ते नाशिक जिल्ह्यातून निघाले आणि मनमाड शिंगवड त्या ठिकाणी पोहोचले आणि मनमाड पदयात्रेसाठी निघाले. आता आपल्याला बाबांची पदयात्रा निघालेली आहे, त्या पदयात्रेमध्ये जायचं आहे आणि पदयात्रेची करून ते निघालेले आहे. मुक्काम त्यांचा मनमाड शिंगवेला पडला. का मुक्काम त्या ठिकाणी पडला आणि त्याच ठिकाणी त्यांच्या देहातील ज्योत निघून गेली. पुढे निघालेला होता हा प्रवासी पदयात्रेला निघालेला होता आणि मग जो पदयात्रेला निघालेला होता त्याला परमेश्वर भगवंत आपलं मोक्षधाम देणार नाही का. जो देवाच्या रस्त्याने निघालेला आहे, जो मोक्ष मार्गाची वाटचाल करीत आहे, त्याला परमेश्वर वाया देणार आहे का. हा मग तसं आपण जे घर सोडलं, दार सोडलं, काही दिवसाकरता आपण संन्यासी बनलो खऱ्या घराघराचा त्याग केलेला आहे. घराघराचा काय केलेला आपण त्याग केलेला आहे. अहो हे संसारात कितीही कमावलं ते आपल्या बरोबर येणार नाही. सांगा ना तुम्ही मला काय घेऊन जाणार आहे. मी कपडे सोडून देईन काय आणि तुमच्यासारखा बरं सांगा काही घेऊन जाणार आहेत का तुम्ही. हा मग घेऊन जायचं आहे तर कोणासारखं बनलं पाहिजे. कोणासारखं बोला कधी होणार हो. दासीवंत देह जाणार सकळ ह्या देहाचा भरोसा नाही. तेव्हा आपण काही लोक म्हणतात जाऊ अजून पदयात्रेला भरपूर विषय प्रपंच करूया नंतर देव धर्म करी बसू. मला हे सांगा कोण तिकीट काढून आल्या की मी इतक्या दिवसच जगणार आहे मग. हा सांगा तुमची तारीख सांगा मी टिपून ठेवतो. देहाचा भरोसा नाही. जेव्हा आपण ज्ञान घेऊन जर परमेश्वराच्या मार्गावरती चाललो की ह्या देहाचा काही भरोसा नाही. कधी आपल्याला ते सोडून जाईल. परमेश्वराने एक शिरे आपल्याला वाढवत दिलेला आणि ते आपण आपले दिवस किती आहे हे आपल्याला ठरलेले आहे, पण आपल्याला माहिती नाही. जन्माला कुठे यायचं हे आपल्याला माहित होतं का नाही. तसं मरणाचं तरी आपल्याला माहित आहे का नाही. आणि मग मरण हे मी 100 वर्ष जगण्याचे आपल्याला माहित आहे का. अजिबात नाही. आहे का माहिती. अजिबात नाही. ही अंधश्रद्धा आहे. तुम्ही इतक्या दिवस जगणार 100 वर्ष जगणार सांगा जगणार आहे का. म्हणून आपल्याला आपला भरोसा नाही आणि म्हणून तरुणपणामध्ये आपण खऱ्या अर्थानं संसाराबरोबर देवधर्म केला पाहिजे. मी तुम्हाला म्हणणार नाही लगेच तुम्ही संसाराचे तुळशीपत्र ठेवा आणि आमच्यासारखी संन्यासी बना. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तुम्हाला 56 वर्षाची वय मर्यादा दिली. किती वर्ष 56 वर्षामध्ये माणसाने अनुसरलं पाहिजे. अनु म्हणजे काय. अनुसरण या शब्दाची व्याख्या काय. अनुसरण हा शब्द अनुसरण म्हणजे काय बोला ना. हा जे अनुसरण म्हणजे जे पुढीलांनी जे ज्ञान दिलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे आपल्याला ज्ञान दिलेले त्या ज्ञानाला अनुसरून आपण आपली वाटचाल करायची आहे. काय त्याला म्हटलेलं अनुसरण. अनुसरण हा शब्द सगळं सुधातूपासून बनलेला आहे. त्या सुधातूपासून बनलेल्या शरण शब्दाचा अर्थ धावणे चाल करून राहणे असा होतो. पण अनु हा उपसर्ग लागतात. धातू बदल होऊन अनुलक्षी वागणे, मागून जाणे, शोध घेणे इत्यादी अर्थ होतात. आणि म्हणून प्रकाराने देखील उपयुक्त अर्थ घटू शकतात. याचा पत्ता आपल्याला स्वामींच्या आचार धर्मावरून कशावरून होतो. स्वामींच्या आचार धर्मावरून. अहो त्याग जो आठवावा, जो आदर्श आठवावा तो माहिमट्टाचा. कशाचा माहिमट्टाचा. एकदा घर सोडलं पण मागावरून पाहिलं नाही. सर्व श्री चक्रधर स्वामी देवग्रामला होते
पण गणेशला नाही, मला अनुसरण या ठिकाणी घडणार नाही, कारण माझे सासरे येतील, बाकीचे येतील, आणि म्हणून त्यांनी वृद्धपक्षी वाट धरली. तसं आपणही कुठली वाट धरली पाहिजे? आश्रमांची वाट धरली पाहिजे. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला ज्ञान होईल, तुम्ही अनुसराल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जो देवधर्म करतो काय तो आपल्या उपयोगी पडेल, तोपर्यंत नाही. अवसर दिलेला परमेश्वराने आपल्याला मनुष्य जन्माचा एक अवसर दिलेला आहे, आणि तो अवसर आपण प्रपंचामध्ये या जसा काक पक्षी असतो, काक म्हणजे काय? कावळा आहे का नाही? काक पक्षी म्हणजे कावळा. कावळा कशामध्ये? निष्ठेमध्ये आपला सार शोधत असतो. तसे तुम्ही जी मंडळी आहे, ज्ञान नसल्यामुळे कशामध्ये सार शोधताय? प्रपंचामध्ये. कशामध्ये? प्रपंचामध्ये सार शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सार केव्हाही कुठं जसा कावळ्याला तो सार सापडत नाही, तसा तुम्हाला सापडणार नाही. खऱ्या अर्थानं तो परमेश्वराच्या भक्तीत आहे, आणि ती भक्ती कशी असावी? तर ज्ञानयुक्त असावी. म्हणून मी एक छोटासा पण घेतलेला होता गीतेतील, नवी ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिय विद्यते. जर जीवाकडे भगवंताने दिलेलं जे ज्ञान असेल तर हा जीवात्मा मानव सहज रूपे हा भवसागर करून जाऊ शकतो. आणि म्हणून त्याकरता आपल्याला कशाची गरज आहे? ज्ञानाची गरज आहे. नुसती अंधश्रद्धा ठेवून भक्ती करणे हे उचित नाही. हाच संदेश गेल्या 30 वर्षापासून श्री चक्रधारी सेवा मंडळाच्या माध्यमातून चालू आहे.